नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आम्ही पहिल्यापासून आमच्या गावाच्या पाटलांच्या घरी काम करायचो. मी त्यांच्याकडे घरकाम, शेतकाम असं सगळं करायचो. मला खूप वर्ष झाली त्यांच्याकडे काम करत होतो. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. मी जनावरांसोबत शेतातल्याच झोपडीत राहायचो. त्यांच्या बांधालगतच लाकडांचा मोठा रानमाळ होता. तिथे उझरती झाडी पसरली होती. बरीच वर्ष तिथे कोणी आलं नव्हतं, पण शेळ्या मेंढ्या चारणारे लोक मात्र तिथे नेहमी येत असत. मी पण त्या रानमाळातून जात असे. माझा स्वभाव सगळ्यांना माहीत होता. मी जेवढा शांत दिसतो तेवढाच हुशार पण होतो. शरीराने लांब आणि धष्टपुष्ट होतो. पहिल्यापासून शेतात काम केल्यामुळे माझ्यात वेगळाच बदल झाले होते. मी दिसायला जेवढा शांत होतो तेवढाच स्वभावाने रागीट पण होतो. माझं सगळं जीवन शेतातच असे. कपड्यांपासून जेवणापर्यंत सगळं मालकांकडून मिळे. पगाराचं म्हटलं तर ते मला हवं ते पैसे देत असत. माझी म्हातारी आई वडील गावात राहत. माझं लग्न होईन असं मला वाटत नसे. मी ते शेतात राहून सगळं काही पाहत असे. मालक खूप श्रीमंत होते. जमीन जुमला भरपूर होतं, पण गेली कित्येक वर्ष त्यांनी शेती करणं सोडून दिलं होतं. ते चांगल्या नोकरीला होते. कधीतरी आठवड्यातून एकदा शेतात येत. मी सगळी धार काढायचो आणि गावात जाऊन मालकीनबाईच्या घरी दूध पोचवायचो. हे माझं रोजचं काम होतं. त्यांनी मला सायकल घेऊन दिली होती. गावापासून साधारण 2-3 किलोमीटर अंतरावर त्यांचं घर होतं. कधीतरी पौर्णिमेला किंवा एखाद्या कामानिमित्त मालक आलेच तरच, नाहीतर ते 6-7 महिने येत नसत. एवढा त्यांचा माझ्यावर विश्वास होता. तो दिवस मला चांगला आठवतो. सकाळी मी गावात गेलो होतो. मालकीनी त्यांच्या कामात व्यस्त होत्या. मी दुधाची किटली घेतली आणि तिथेच थबकलो. मी निघायला तयार झालो तेव्हा मालकीनी म्हणाल्या, थांब, तुला चहा करून देते. मी तिथेच बसलो. टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. त्या मी पाहत होतो. मालकीनबाईंना म्हटलं, माझा मोबाईल चार्जिंगला लावा. त्यांना काही समजलं नाही. तेव्हा मालकीनी म्हणाल्या, हो रे, मी खूपदा तुला फोन करायचा प्रयत्न केला, पण तुझा फोन लागत नाही. तेव्हा मी म्हटलं, आत्ता गावात जातो आणि बघतो. त्यावेळी मालकिनींनी आपल्या जवळचे काही पैसे मला दिले. मी म्हटलं, हे कशाला? तेव्हा त्या म्हटल्या, गावातून काहीतरी भाजी घेऊन ये. मी म्हटलं, बरं ठीक आहे. मग मी गावात गेलो आणि भाजी मंडीतून भाजीपाला आणला. अर्ध्या तासाने मी परत आलो. सामान देण्यासाठी मी थेट घरात शिरलो. त्या क्षणी वेळ जणू स्थिरावला होता. मी दारात उभा होतो आणि माझ्या मालकीनबाई समोर उभ्या होत्या. माझ्या मालकीनबाई, त्यांचे ओले केस खांद्यावर पडले होते आणि त्यातून गळणारे पाण्याचे थेंब हिऱ्यासारखे चमकत होते. त्यांची गोरी त्वचा ओलसरपणामुळे अधिकच उजळून निघाली होती. जणू चंद्रकिरणांचा एक किरण त्यांच्या अंगावर उतरला होता. त्यांच्या डोळ्यातला शांत भाव, ओठांवरची हलकीशी लाज आणि केस मागे बांधताना हातांची ती मोहक हालचाल, सारं काही माझ्यासाठी एक स्वप्नात अनुभवत होतं. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. प्रत्येक धडधड मला सांगत होती, हे बघ, ही तुझी मालकीनबाई आहे. तुझा आदर, तुझा सन्मान. पण दुसरीकडे माझे डोळे त्यांच्यापासून दूर होण्यास नकार देत होते. त्यांचा तो साधा पण मोहक पोशाख, खांद्यावरून घसरणारा टॉवेल आणि त्यातून दिसणारी त्यांची नाजूक बांधणी, सारं काही माझ्या मनातल्या कवितेसारखं होतं. मी त्यांच्याकडे बघत होतो, पण खऱ्या अर्थाने मी त्यांच्या त्या सौंदर्यात हरून गेलो होतो. त्यांचे केस ओलसर, काळेभोर आणि लाललचक होते. ते त्यांनी मागे झटकले तेव्हा त्यातून उडणारे पाण्याचे कण माझ्या अंगावर पडले. ते थेंब जणू मला स्पर्श करून सांगत होते, हा क्षण कधी विसरू नकोस. माझ्या अंगाची सुन्नता हळूहळू वितळू लागली, पण त्याच जागी एक वेगळी सुबदार भावना उभी राहिली. मला वाटलं जणू मी एखाद्या चित्रात उतरलोय. ती चित्रातली देवी आणि मी तिच्याकडे पाहणारा एक भक्त. पण भक्तीच्या त्या परिसीमेवर प्रेमाची एक पुटपुट होऊ लागली होती. त्यांनी हात उंच करून केस बांधले.
तेव्हा त्यांचा हात माझ्या समोरून गेला आणि त्यांच्या अंगावरचा टॉवेल घसरला. त्यांनी लगेच सावरला, पण त्या क्षणी मला त्यांच्या खांद्याची ती ओलसर चमकती त्वचा दिसली. ती सोबतच नाजूकता, ती शुभ्रता माझ्या डोळ्यासमोर एक काव्यात्मक दृष्ट उभं राहिलं. मला वाटलं जणू एखादी अप्सरा पृथ्वीवर उतरली आहे आणि तिचं दर्शन घेत आहे. माझ्या मनातल्या विचारांची लढाई अजून सुरू होती. एका बाजूला विवेक तर दुसऱ्या बाजूला भावना. विवेक म्हणत होता, ही तुझी मालकीनबाई आहे, तिचा सन्मान दे, तू तिच्याकडे असा बघू नकोस. पण भावना म्हणत होती, पण ती सुंदर आहे आणि सुंदरतेचा आनंद घेण्यात काय हरकत आहे. माझं मन ऐकायला तयार नव्हतं आणि तिथेच दगडासारखा उभं होतो. माझे डोळे त्यांच्याकडे लागले होते आणि अचानक त्यांची नजर माझ्याकडे वळाली. त्या क्षणी सारं थांबल्यासारखं झालं. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, लाज आणि काही क्षणासाठी एक अबोल प्रश्न, तू इथे कसा? त्यांच्या ओठावर एक हलकीशी रेषा आली, जणू त्या बोलू इच्छित होत्या, पण शब्द त्यांच्या गळ्यात अडकले होते. मीही बोलू शकलो नव्हतो. माझा आवाज गळून गेला होता. माझ्या डोळ्यात त्यांचे प्रतिबिंब पडत होते आणि माझं हृदय त्यांना सांगू इच्छित होतं, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. त्यांनी आपला टॉवेल आणखी घट्ट गुंडाळला आणि एक पाऊल मागे घेतलं. त्यांचा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता, पण त्यांच्या डोळ्यात मला राग नव्हता, फक्त गोंधळ होता. त्या एका हाताने आपले केस दाबत उभ्या होत्या तर दुसऱ्या हाताने टॉवेल सावरत होत्या. त्या क्षणी मला वाटलं जणू मी त्यांचं एक गुप्त रूप पाहिलं होतं, जे फक्त त्यांच्यासाठीच होतं. हळूहळू माझ्या पायांची जणू जीव मिळवला. मी मागे सरकलो, पण माझे डोळे अजूनही त्यांच्यावर होते. मी बोललो, माफ करा बाई. मी आवाज दिला होता, पण कोणी नव्हतं. मला वाटलं घरात कोणी नव्हतं म्हणून माझा आवाज थरथरला. त्या बोलल्या नाहीत, फक्त हलके डोके हलवले. त्यांच्या ओठावर एक क्षणभर हास्याची रेषा आली आणि त्या आतल्या बाथरूमकडे वळाल्या. त्या आत गेल्या, दार बंद झालं आणि मी एकटा उभा राहिलो. माझ्या अंगावर अजूनही त्यांच्या किसातल्या थेंबांचे पाणी होते. मी हाताचे ते पुसले, पण ते थेंब जणू माझ्या त्वचेवर कोरले गेले होते. मी तिथेच उभा राहिलो आणि मनातल्या भावनांशी संघर्ष करत राहिलो. ती दृश्य माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होतं. त्यांचे ओलसर केस, त्यांची चमकती त्वचा, त्यांचे डोळे, त्यांचा तो नाजूक भाव. मी तिथेच उभा होतो. त्या 2 मिनिटांनी परत आल्या आणि माझ्यावर ओरडल्या, तू अजून इथेच आहेस? शेताकडे जायला किती उशीर झाला आहे आणि तू इथेच बसलाय? मी म्हटलं, हो मालकीनबाई, आता जाईल. मालक दिसले नाही म्हणून थांबलो होतो. तेव्हा त्या म्हणाल्या, तू कुठेतरी बाहेर गेलास तर जेवायला उशीर होईल, पण जाताना डबा घेऊन जा. मी म्हटलं, बरं आहे. आता 11 वाजत आले होते. शेतात अजून गेलो नाही. जनावरं सोडायची आहेत. खूप उशीर होईल. डबा आज नको. त्यानंतरचे क्षण माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. मी मनोमन तयारी करत होतो की आता मालकीनबाई माझ्यावर कोसळतील, त्यांचा आवाज उंचावेल, डोळ्यात रागाची ठिणगी असेल आणि त्या मला कायमच्या कामावरून काढून टाकतील, अशी मला पूर्ण खात्री होती. मी आतल्या आत घाबरलो होतो. माझे हात थरथर कापत होते. गळ्यात आवाज अडकला होता आणि माझी नजर जमिनीकडे वळाली होती. पण मला माहीत होते की मी माझ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. माझी नोकरी, माझा आदर, माझा सन्मान, सर्व काही धोक्यात आले होते. पण तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर रागाची चिन्हे नव्हती. उलट त्यांच्या डोळ्यात काही वेगळे होते. एक विचित्र माया, एक गहन शांतता. जणू त्यांनी त्या क्षणाला एक वेगळा अर्थ दिला होता. त्यांच्या नजरेतला तो भाव मला सांगत होता, काळजी करू नकोस, हा एक अपघात होता. त्यांच्या ओठांवर हलके हास्य होते, पण ते बोलल्या नाहीत. त्या फक्त माझ्याकडे पाहत राहिल्या. जणू माझ्या मनातील गोंधळ त्या वाचू शकत होत्या. मला वाटले कदाचित त्यांना हे माहीत आहे की मी जाणूनबुजून नाही तर केवळ योगायोगाने तिथे पोहोचलो. मी ओशाळलेल्या, अडखळलेल्या आणि आतून कचरलेला होतो. पण त्यांच्या त्या नजरेने मला एक आश्वासन मिळाले. त्या क्षणी माझ्या मनात एक विचार आला, बहुधा त्यांना समजले असेल की मी निर्दोष आहे. हा फक्त एक संयोग होता. मी आवाज दिला होता आणि कोणी आत आहे का? कोणी नाही म्हणून मी आत आलो. बाथरूममधून त्या येतील याची मला कल्पनाही नव्हती. पण तरीही माझ्या भानाची भावना
बाजूला मला सांगत होती. त्यांच्या नजरेतील ते भाव फक्त सहानुभूतीचे नव्हते, ते काहीतरी वेगळे होते. त्या नजरेत एक गहन समज होती, एक विश्वास होता. कदाचित त्यांनाही तो क्षण विसरला आला नसेल. त्या क्षणी मला खूप गोंधळ वाटले. मी स्वतःशीच म्हणालो, मी फक्त कल्पना करतोय. मालकीनबाईंना वाटलं असेल की मी निष्पाप आहे, म्हणूनच त्या शांत आहेत. त्यांच्या मनात माझ्यासाठी कोणतीही भावना नाही. हे सगळं माझं आतलं आत्मविश्वासाचं सोनं आहे. पण मग मला पुन्हा त्यांचे डोळे आठवले. ते डोळे खूप काही सांगत होते. त्या नजरेत प्रश्न होते, उत्तर होते, गूढ होते. माझं मन पुन्हा डगमगलं. खरंच का त्यांच्या मनात काही वेगळं आहे? मी स्वतःवर फसवणूक करतोय? ही भावनांची लढाई माझ्या मनात सुरू होती. एकीकडे मला म्हणायचं होतं, तू चुकीचा आहेस, तिला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तर दुसरीकडे मला म्हणायचं होतं, तेव्हा ती का हसली, तिने राग का दाखवला नाही? मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होतो, असे काही नाही. ती माझी मालकीनबाई आहे. तिला फक्त शांत राहणं आवडतं. तिने मला क्षमा केली आणि मी तिचा क्षमा स्वीकारून पुढे जावं. आणि मग मी ठरवलं, माझ्या भावनांवर नियंत्रण आणणं आवश्यक होतं. मी मनाला समजवलं, चूक माझी होती, पण मी तिला क्षमा करण्याइतकी मोठी मानाची आहे. आता या विषयावर विचार करणे थांबवावं. तिच्याबद्दल भावना दडपून टाक. ती फक्त तुझी मालकीण आहे आणि तू तिचा एक नोकर आहेस. कामावर लक्ष दे. मी हळूहळू श्वास घेतला. माझी छाती जोरात धडधडत होती, पण मी तो आवाजही दाबून टाकला. मी जमिनीकडे पाहिलं, हात जोडले आणि म्हणालो, माफ करा बाई, मी निघतोय, शेतात काम आहे. माझा आवाज कापरा होता, पण स्थिर राहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फक्त डोक्याने होकार दिला, पण त्यांच्या नजरेत तीच शांतता, तीच गहराई होती. त्या बोलल्या नाहीत, पण त्यांची नजर मला अजूनही मागून फॉलो करत असल्यासारखी वाटली. मी दाराकडे वळालो. पावलं उघड होती. प्रत्येक पाऊल मला जड वाटत होतं. मनात ओढ होती, मी पुन्हा मागे वळून पाहावं, पण मी स्वतःला रोखलं. नको, ते योग्य होणार नाही. तू आधीच एकदा चूक केलीस, आता पुन्हा ती चूक करू नकोस. असा विचार करत मी सरळ शेताकडे निघालो. मी तसाच निघालो. आधी गावात गेलो होतो, तिथे बराच वेळ गेला. मग शेतात आलो. जनावरं मला पाहून घाबरली होती. मला खूप उशीर झाला होता. मी सकाळी जनावरं सोडली. आता भूक पण खूप लागली होती. मला वाटलं, मालक जेव्हा भाकरी घेऊन येतील तेव्हा जेवीन. मी रानमाळात गेलो. तिथेच कोणीच नव्हतं. माझा फोन पण चालू नव्हता. मला वाटलं नाही की आज मालक डबा घेऊन येईल. मी एकटा विचार करत बसलो होतो. रोज माझ्या सोबतीला राजू असायचा, पण तो काही आज दिवसांपासून दिसत नव्हता. मी एकटाच बसलो होतो. चेहरा सुकला होता. तहान पण खूप लागली होती. घाईत पाणी पण आणलं नव्हतं. मी असाच विचार करत बसलो होतो. तेवढ्यात कोणीतरी आल्याची चाहूल लागली. मी लांबूनच पाहिलं तर कोणीतरी मला हात करत होतं. मी म्हटलं, कोण आहे? साडीचा रंग पाहून मला ओळख पटली. मी लांबूनच पाहत होतो. एवढी माझी काळजी त्यांना कधीपासून लागली, माझ्यावर त्यांचं मन कधीपासून आलं, असा विचार करत होतो. लगबगीने त्या पावलं उचलत माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, काय दीपक, तुला जाताना डबा घेऊन जा म्हटलं होते, तरी पण तू असाच निघून आलास. मी म्हटलं, उशीर झाला होता. तेव्हा त्या म्हटल्या, किती काम करतोस, थोडा वेळ थांबला असता तर मला कशाला इकडे यावे लागलं असतं. मी म्हटलं, अहो, तुम्ही कशाला आलात, मी संध्याकाळी घरी येणारच होतो. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, मला माहीत आहे तुला भूक लागली असेल. रात्री कधी जेवतोस आणि सकाळी काही खात नाहीस. मला वाटलं काही मीच यावं. तुझे मालक बाहेरगावी गेले आहेत, अजून आले नाहीत. घरगाडी नाही, कुणी मदतीला नाही, म्हणून मी विचार केला की मीच घेऊन तुला भाकरी देऊन यावं. मी खूप आनंदी झालो. मी झाडाखाली बसलो होतो. आजूबाजूला सगळं मोकळं रान होतं. लांब लचक कोणी दिसत नव्हतं. मला तहान लागली होती, म्हणून मी आधी 2 घोट पाणी पिलो. त्यांच्यासमोर मी भाकरी उघडली. आज चांगल्या जास्त भाकऱ्या दिल्या होत्या. मी त्यांना म्हटलं, तुम्ही जेवलात का? तेव्हा त्या म्हटल्या, मी जेवण केलं आहे, तू जेव. त्यांना विनंती केली, 2 घास का? त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्यासोबत 2 घास खाल्ले. त्यानंतर त्या म्हणाल्या, संध्याकाळी घरी ये. मला सकाळी घडलेलं दृश्य आठवलं आणि मला एकदम निघत नव्हता. मी म्हटलं, बरं, काम आटोपलं की मी येईन. तेव्हा त्या म्हणाल्या, हो काय रे, आज एकटाच आहेस, जोडीदार दिसत नाही. मी म्हटलं,
कोण असायचं? मी एकटाच निवांत, कधीतरी एखादा असतो, नाहीतर नाही. मग त्या माझ्यासोबत निवांत बसल्या. दुपारची वेळ होती, ऊन खूप होतं. त्या जायला निघाल्या. तेव्हा मी म्हटलं, ओ थांबा, एवढ्या वनात कुठे चाललात? ऊन किती आहे बघा. घरी जास्त तर होईल. तुम्ही एकट्या आला आहात. तेव्हा त्या म्हणाल्या, तू म्हणतोस तर थांबते. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ बसलो. झाडाखाली निवांत बोलत होतो. खूप दिवसांनी त्या अशा भेटल्या होत्या. मी मनापासून त्यांना बोलत होतो आणि त्या पण मला उत्तर देत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, मग काय, एकट्याला कसं चालतंय? मला तर नाही सहन होणार. मी म्हटलं, मग काय, एकटा आहे, एकटाच राहणार. त्या म्हणाल्या, तुला गर्लफ्रेंड नाही का? लग्नाचा काही प्लॅन आहे? मी म्हणालो, कोण मला मुलगी देणार आहे? तुम्हीच एखादी ओळखीची असल्यास सांगा. असं म्हणून मी हळूच हसलो. तेव्हा त्या म्हटल्या, हो बघते ना, माझ्या माहेरी गेल्यावर कोणी असेल तर सांगेन. पण तू सांग, तुला कशी मुलगी आवडते? मी म्हणालो, तुमच्यासारखी हवी. त्या थोड्या लाजल्या आणि म्हणाल्या, मी एवढी बरी दिसते का? मी म्हणालो, मालकीनबाई, तुम्हाला पाहून कोणताही पुरुष तुमच्या प्रेमात पडेल. पण सोडा, माझं कुठे नशीब आहे तुमच्यासारखी मिळायला. मी म्हटलं, अहो जाऊ द्या, मी जास्त विचार करणार नाही. थोड्या वेळाने तिने अचानक मला विचारले, दीपक, माझ्यामध्ये काही वेगळेपणा दिसतो का? मी तिच्याकडे बारकाईने पाहिले, पण काही वेगळं दिसलं नाही. ती रोजच्या सारखी दिसतच होती. मी विचारले, असं का विचारलं? ती म्हणाली, आज गावात येताना काही लोक मला खूप वेळ टक लावून पाहत होते. मला समजलं नाही का तसं बघत होते. कदाचित त्यांना मी आवडले होते. मी हसून म्हणालो, लोकांचं तसं असतं, त्यांच्या विचारांना काही अर्थ नसतो. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ती म्हणाली, पण तुला पाहताना माझं मन का बेचैन होतं? तिच्या त्या बोलण्याने मी भारावून गेलो. मी म्हणालो, कारण आपल्यातली ओढ काहीशी वेगळी आहे. आपण दोघं एकमेकांच्या पूरक आहोत. ती पुन्हा म्हणाली, जर मी दिवसभरापासून तुझ्यापाशी राहिले तर तू मला किती प्रेम करशील? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तू जशी संधी देशील तशी मी तुला प्रेम करेन आणि आनंद देईन. तू फक्त सांग, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. ती हसली आणि तिच्या हसण्यात मला सगळं विश्व दिसलं. तेव्हा त्या म्हणाल्या, तू एवढा देखणा आणि धडधाकस आहेस. माझ्यापेक्षा चांगली मिळेल की? आता कमवतोस पण. मी म्हटलं, कशाचं घरदाराचा पत्ता नाही. त्यात माझ्या मोठ्या भावाचंही लग्न झालं नाही. आता त्याचं कसं जमेल? तेव्हा मी म्हटलं, मालक नसताना तुमचं घर कसं चालतं? माझं असं बोलणं ऐकून त्यांना थोडं वेगळं वाटलं. त्या म्हणाल्या, म्हणजे? मी म्हटलं, मालक रात्री घरी येणार नाहीत तर तुम्ही एकट्या कसं राहता? हिंमत करून का? तेव्हा त्या म्हणाल्या, त्यांच्यात काय आहे? मला कोण खातं? मी आहे एकटी खंबीर आहे. त्या मला बोलल्या आणि मला खूप बरं वाटलं होतं. मी पण त्यांना बोलत होतो. दुपारची वेळ होती. त्या म्हणाल्या, तुला एक विचारू का? मी म्हटलो, विचारा. त्या म्हणाल्या, तुला मी कशी वाटते? मी म्हटलं, चांगल्या वाटते. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही खूप माणुसकीचे आहात. त्यानंतर आमच्या गप्पा अशा सुरू होत्या. क्षण पुढे सरकले हे मला कळलेच नाही. वेळ जणू आमच्यासाठी थांबला होता. सूर्य आत्ता उत्तरेत मध्यावरून खाली सरकू लागला होता. मी हातातला घड्याळ पाहिलं तर सुमारे 2:30 वाजले होते. दुपार संपत आली होती, पण आमच्या संवादाला अजून संपायचे नाव नव्हते. माझ्या मनात गोंधळाची लाट होती, पण तिच्याशी बोलताना मला एक विलक्षणता, शांतता मिळत होती. मला वाटत होते जणू या क्षणांचा शेवट कधी होऊ नको. पण त्याचवेळी त्या बाईंनी हळुवारपणे आपला हात उंचावत मला म्हटलं, दीपक, आता खूप वेळ झाला आहे. मला घरी जायला हवं. बाहेर काळोभोर आभाळ दिसू लागतंय आणि बाबासाहेबांची काळजी वाटते. त्यांच्या आवाजात एक हलकीशी खंत होती, जणू त्यांना हा संवाद तोडायचा नव्हता, पण कर्तव्य त्यांना हाक देत होतं. त्यांनी आपल्या साडीचा पदर सावरला. डोळ्यातला तो चमकता भाव माझ्याकडे वळवला आणि त्या चालायला लागल्या. मी मनातल्या मनात हिरमुरून गेलो, पण त्यांच्या मागे मीही निघालो. त्या काही पावले पुढे गेल्या आणि अचानक त्यांनी थांबून मागे वळून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी लाज होती. त्या थोड्या संकोचल्यासारख्या वाटत होत्या. त्यांनी मला हाक मारली, अरे दीपक, मला आता घरी जायला आधी थोडा ताजा भाजीपाला हवा आहे. शेतातून मिळतोय का? आणि मला एकटीला तिथे गेल्यासारखं वाटत नाही. तू थोडी मदत करशील का?
त्यांचा आवाज गोड होता, जणू त्यांना मला सोबत घ्यायचं होतं. पण त्या मागतीला एक निमित्त हवं होतं. माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं. मी लगेच उत्तर दिलं, ठीक आहे मॅडम, नक्कीच. मी तुम्हाला आमच्या बागेत घेऊन जातो. तिथे भरपूर भाजी आहे. आणि आम्ही शेताच्या बागेकडे निघालो. त्या बाई माझ्या पाठोपाठ येत होत्या. वाटेत काही वेळ त्यांची नजर माझ्यावर पडली, तर कधी त्या जमिनीकडे बघत होत्या. मी त्यांना हिरवेगार भाजी दाखवली. तिथे पालक, गोबी, वांगी, मिरच्या, हिरवी भाजी सगळं काही होतं. त्यांच्या डोळ्यात आनंदाची चमक आली. त्या म्हणाल्या, अरे वाह, किती छान वाढलंय. त्या खाली वाकल्या, हिरव्या गोबीला हात लावला, ताज्या पानांचा सुगंध घेतला. मी त्यांना हाताशी धरून भाजी तोडायला शिकवत होतो. कधी आम्ही एकत्र हसत होतो, तर कधी त्यांचा हात माझ्या हाताला लागत होता. ती स्पर्शाची जाणीव माझ्या अंगातून विजेसारखी पसरली. त्यांचे हात मऊ, कोमल आणि थंडशा होते. मी स्वतःला सावरत होतो, पण मनात उसळा वेग मी रोखू शकत नव्हतो. भाजी तोडण्यात आम्ही इतके मग्न झालो होतो की आभाळ कधी दाटून आले कळालेच नाही. अचानक आभाळात काळेकुट्ट ढग जमा झाले. सूर्य क्षणात गायब झाला. ढगांचा खडखडाट झाला. वारा इतका जोरात वाहू लागला की झाडांची पाने हवेत उडू लागली. वातावरणात एक वेगळीच उत्तेजना निर्माण झाली. मी मालकीनबाईंकडे पाहिलं. त्यांचे केस वाऱ्याने उडत होते. त्यांना सांभाळण्यासाठी त्या धडपडत होत्या. मी लगेच म्हणालो, मॅडम, लवकर आपण आवरून घ्या, पाऊस आता येईल. त्या घाबरल्यासारख्या दिसल्या, पण म्हणाल्या, हो हो, आटपते. पण निसर्गाला आमची वाट पाहायची नव्हती. क्षणात पावसाने जोर धरला. पाणी मुसळधार इतक्या जोरात कोसळू लागला की दूरवरचं काही दिसेनासं झालं. पाण्याच्या सरींनी संपूर्ण शेत हरून गेलं. आम्ही उभे होतो तिथे चिखलाचा गारा झाला. मी त्यांना हात धरला, चला धावा. आम्ही पळू लागलो, पण पावसामुळे जमीन ओली निसरडी झाली होती. भाजीपाल्याची पिशवी त्यांच्या हातातून सटकून खाली पडली, पण त्यांना ती उचलण्याचीही संधी नव्हती. आम्ही शेताच्या दुसऱ्या टोकाला आलेल्या कोठ्याकडे धावत होतो. तो कोठा जनावरांसाठी होता, पण तिथे एक छोटीशी खोलीही होती. तिथे पोहोचण्यासाठी अर्धा किलोमीटरचा पल्ला होता, पण पावसामुळे तो प्रचंड वाटत होता. मी पुढे धावत होतो, पण मागून त्यांचा आवाज येत होता, दीपक, थांब थांब, मला होत नाही. मी मागे वळून पाहिलं तर मालकीनबाई अडखळत चालल्या होत्या. त्यांच्या पायातल्या चपला चिखलाने गच्च भरून गेल्या होत्या. त्या पायातून सरकत होत्या. त्यांची साडी ओलाव्याने चिटकली होती. अंगावरचा ब्लाऊज पारदर्शक झाला होता. पण त्या सगळ्या गोंधळातही त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या. पावसाच्या थेंबांची त्यांचे केस अजून काळेभोर दिसत होते. त्यांच्यावर पाण्याची रेषा वाहत होत्या. माझे पाय आपोआप मागे वळाले. मी त्यांच्याकडे बघत राहिलो. ते दृश्य अजरामर होतं. मी स्वतःला विसरलो. त्यांना चालताना त्रास होत होता. पावसामुळे चिखलात त्यांचे पाय रुतत होते. प्रत्येक पाऊल त्यांच्यासाठी आव्हान बनलं होतं. अचानक त्यांचा पाय घसरला. त्या कमरेने खाली कोसळल्या. त्यांची एकच किंचाळी झाली. अरे बाई! त्या जमिनीवर पडल्या. माझं हृदय धडधडीच्या वेगाने धावू लागलं. मी पळत त्यांच्याजवळ गेलो. त्या ओरडत होत्या, कमरेला हात लावून कुणकुणत होत्या. त्यांचे डोळे पावसाच्या पाण्याने भरले होते, किंवा कदाचित त्या अश्रूही होते. मी लगेच त्यांच्याजवळ झुकलो. काय झाले मॅडम बाई? तुम्ही कुठं लागलं का? त्या कमरेकडे बोट दाखवत म्हणाल्या, कमर कमर खूप दुखते. मी त्यांचा हात धरला. तो हात थंडगार होता, थरथर कापत होता. मी त्यांना हलकेच उभं करायचा प्रयत्न केला, पण त्यांना उभं राहणंही जड झालं होतं. त्यांची कमर अडखळली होती. त्या कुडकडत होत्या. मी त्यांच्या कमरेला हात दिला. दुसरा हात त्यांच्या कमरेला आधार द्यायला लावला. त्या हाताशी चिटकलेल्या जणू त्यांच्या माझ्या आधाराची गरज होती. पावसाच्या त्या थंडातही त्यांच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. त्यांच्या ओलसर केसांचा स्पर्श माझ्या हाताला झाला. त्यातून पाण्याची थेंब माझ्या बाहूंवर पडत होते. माझे मन क्षणभर स्तब्ध झाले. मला वाटलं जणू मी त्यांचं रक्षण करण्यासाठी जन्मलो आहे. त्या हळूहळू चालू लागल्या, पण प्रत्येक पाऊल त्यांना वेदना देत होतं. पावसाचा जोर कमी नव्हता, उलट वाढत होता. मी त्यांना म्हणालो, मॅडम, आता तुम्ही चालू शकत नाही. मी तुम्हाला उचलून नेऊ शकतो, जर तुम्हाला हरकत नसेल तर. माझा आवाज थरथरला होता. त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात संकोच होता, पण त्याचपेक्षा जास्त आणीबाणी होती.
थंडीने कुडकुडणारे त्यांचे बोट हलले. त्यांनी मनोमन होकार दिला. त्या म्हणाल्या, ठीक आहे, पण लवकर. त्या शब्दात एक असह्यता होती, पण त्याचबरोबर माझ्यावरचा विश्वासही होता. मी त्यांना माझ्या दोन्ही हातात उचललं. त्यांचं शरीर हलके, गार आणि थरथरत होतं. माझ्या छातीशी त्यांचं डोकं आलं. त्यांचे केस माझ्या गालाला स्पर्श करत होते. त्या पावसात मी पावलं वाढवत होतो, पण माझी नजर वारंवार त्यांच्याकडे जात होती. त्या माझ्या अंगाशी चिटकल्या होत्या. त्यांचे केस माझ्या गळ्याजवळ येत होते. पावसाच्या थेंबांनी त्यांचा चेहरा ओला झाला होता. त्यांचे ओठ थंडीने कापत होते. कधी त्या माझ्याकडे पाहत, तर कधी आपले डोळे मिटून आत्म्याला आश्वासन देत. मला असं वाटत होतं जणू त्या क्षणी त्यांच्या नजरेला भाव पूर्णपणे बदलला होता. आता ती नजर मला सांगत होती, तू माझ्यासाठी आधार आहेस. पावसाने आम्हाला पूर्ण भिजवलं होतं. मी चिखलात पाय रोवत, अडखळत, पण त्यांना घट्ट पकडून कोठ्यापर्यंत पोहोचवलं. कोठ्याचा दरवाजा उघडला आणि आम्ही आत शिरलो. तिथे थोडं गवत, जनावरांचा सुका वास, पण आम्हाला ती जागाच मोठी दिलासा वाटली. कोठ्यात एक छोटीशी खोली होती, जिथे मी कामाचे कपडे ठेवत असे. मी हळुवारपणे त्यांना एका झाडूच्या जागी बसवलं. त्या बसल्या, पण थंडीने त्यांचे दात किटकिटत होते. त्यांचा साडीचा पदर रंगाला चिटकला होता. त्या ओल्या कपड्यात कुडकुडत होत्या. मी लगेच माझ्या पिशवीतून स्वच्छ कपडे काढले. माझ्याकडे एक जुना पण स्वच्छ शर्ट होता आणि एक पॅन्ट होता. मी त्यांना देत म्हणालो, मॅडम, हे कपडे घाला. तुम्ही पूर्ण भिजलात, थंडी लागेल, आजारी पडाल. त्यांनी ते कपडे हातात घेतले, पण त्यांच्या डोळ्यात गोंधळ होता. तिथे फक्त एकच खोली होती, जिथे मी उभा होतो. बाहेर पाऊस मुसळधार सुरू होता. त्यांना कपडे बदलायचे होते, पण मी समोर उभा होतो. ही अडचण होती. त्यांनी नजर माझ्याकडे वळाली. ती नजर सांगत होती, मला लाज वाटते, पण पर्याय नाही. मी त्यांची अवस्था पाहून म्हणालो, मॅडम, बाहेर जातो, तुम्ही कपडे बदला. मी दाराच्या बाहेर उभा राहीन. तुम्ही तयार झाला की मला सांगा. त्यांनी शांतपणे मान हलवली. मी बाहेर आलो. पाऊस अजून जोरात होता. मी अंगणात उभा राहिलो. पावसाच्या थेंबांना माझ्या अंगावर पडू दिलं, पण मन माझं आत होतं. त्या बदलत असतील, त्यांचे ओले कपडे काढतील, त्यांच्या अंगावर ते कोरडे कपडे घालतील, हे विचार मला वेडे करत होते. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो, देवा, मला या भावनांपासून वाचव. मी तिचा नोकर आहे. माझं कर्तव्य आहे तिला वाचवणं, आणखी काही नाही. काही वेळाने त्यांनी हाक मारली, दीपक, ये. मी आत गेलो. त्या आत माझा शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या होत्या. तो शर्ट त्यांना थोडा मोठा झाला होता. मला त्यात कमालीच्या सुंदर दिसत होत्या. त्यांचे केस अजून ओलेच होते, पण त्यांनी आपल्या हाताने ते मागे सारले केले होते. त्यांच्या कमरेला अजून वेदना होती. त्या कुडकुडत होत्या. मी जवळ गेलो. माझ्या मनात संघर्ष चालू होता. मी त्यांना म्हटलं, मॅडम, मी तुम्हाला चहा बनवून देतो. थोडं उबदार घ्याल तर बरं वाटेल. त्यांनी डोकं हलवलं. मी कोठ्यातले जुने स्टोव पेटवायला लागलो. ते पेटवताना माझे हात थरथरत होते, पण मी स्वतःला सावरलो. त्यांनी मला म्हटलं, दीपक, तुम्ही पूर्ण भिजलास, तुला कपडे बदलायला हवीत. मी म्हणालो, मला सवय आहे. मी कामावर लक्ष देतो, पण माझ्याही अंगावर पाणी ओसंडून वाहत होतं. त्या म्हणाल्या, तू मला उचलून आणलंस, मी तुला तुझी काळजी का घेऊ नये. त्या शब्दात माया होती, मी जी कधी ऐकली नव्हती. माझं मन क्षणभर द्रावलं. मी त्यांना चहा दिला. त्यांनी तो घेतला, हातात घेतला आणि माझ्याकडे पाहत म्हटल्या, धन्यवाद दीपक. आज तू नसतास तर मी कुठे असते. ते शब्द माझ्या काळजात घुसले. मी त्यांच्यासमोर उभा होतो. पावसाचा आवाज मागे पडला होता. आता फक्त त्यांची नजर, त्यांचा आवाज, त्यांचा स्पर्श माझ्या मनात घर करून होता. त्यानंतर त्या माझ्या अगदी शेजारी बसल्या. आजपर्यंत मी कोणत्याही स्त्रीसोबत इतका वेळ घालवला नव्हता. मालकीनबाई थंडीने कुडकुडत होत्या. त्यांनी त्यांचे कपडे बदलले होते, पण तरीही त्या माझ्या शेजारी बसल्यामुळे मला जाणवले की त्यांना खूपच थंडी वाजवत आहे.
त्या माझ्या अगदी शेजारी चिटकून बसू लागल्या. बाहेर थंडगार वारा सुटला होता आणि मुसळधार पाऊस सुरू होता. त्यांना घरी जायचे होते, पण पावसामुळे त्या जाऊ शकत नव्हत्या. आम्ही दोघेही त्या खोलीत एकांतात होतो. आमच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या. माझ्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मालकीनबाई करत होत्या, पण मी त्यांच्या अगदी शेजारी होतो आणि एकटक त्यांच्याकडे बघत होतो. मी काही बोलत नव्हतो. तितक्यात मालकीनबाई अगदी माझ्या शेजारी चिटकून बसल्या. त्या माझ्या मांडीजवळ बसल्या आणि त्यांनी आपला हात माझ्या टोंगळ्यावर ठेवला. त्यांचा स्पर्श होता. आज मला एक वेगळाच स्पर्श जाणवला. त्यांचा स्पर्श इतका नाजूक होता की मी माझ्या अंगात शहारे उडाले. मला सुद्धा खूप थंडी वाजत होती, पण त्यांच्या स्पर्शाने माझ्या अंगात उबदारपणा निर्माण झाला. त्या उबदारपणाने मला भारावून टाकले. त्यांनी आपला हात माझ्या हातात ठेवला. अचानक झालेल्या त्या स्पर्शाने मी भारावून गेलो आणि त्या माझ्या डोळ्यात बघू लागल्या. त्या म्हणाल्या, "तू आजपर्यंत कोणत्याही स्त्रीला इतक्या जवळ आला नाहीस." मी म्हणालो, "हो, मी कोणत्याही अनोळखी स्त्रीच्या इतक्या जवळ बसलो नाही." त्यांची नजर माझ्या नजरेत मिळाली. त्यांनी आपला चेहरा माझ्या अगदी जवळ आणला. माझ्या ओठांजवळ त्यांचे ओठ आले. त्या एकटक माझ्याकडे बघत होत्या. त्यांच्या नजरेत मादकता दिसत होती. त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांवर ठेवले. मला काय करावे हे समजत नव्हते. मी त्यांच्याकडे बघत राहिलो. त्यांनी दोन्ही हात माझ्या डोक्यावर केसात घातले आणि माझे केस कुरवळू लागले. त्यांच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना होताच माझ्या अंगात एक वेगळीच भावना पसरू लागली. अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला, हे चुकीचं आहे. मी एक नोकर आहे आणि मालक माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यांनी सर्व काही माझ्या भरवशावर सोडले होते आणि मी त्यांच्या पत्नीबरोबर असे करत आहे. त्यांना हे कळाले तर त्यांना खूप वाईट वाटेल. ते मला कामावरून काढून टाकतील. मी त्यांचा विश्वासघात करू शकत नाही, कारण त्यांनी माझ्या अडचणीच्या वेळी मला खूप मदत केली होती. त्यांनी दिलेल्या पैशामुळे मला माझे जीवन व्यवस्थित जगता आले होते. त्यांचे माझ्यावर उपकार होते आणि ते मला मनापासून भरोसा करत होते. मी अचानक त्यांना दूर केलं आणि म्हणालो, "मालकीनबाई, हे चुकीचे आहे. मी तुमच्या नोकर आहे आणि तुम्ही माझ्या मालकीन आहात. आपल्यातील हे जवळीकपणा योग्य नाही. मालकांना जर हे कळाले तर काय होईल?" त्या म्हणाल्या, "तू काळजी करू नकोस. ते मी बघून घेईन, कारण त्या माणसाने मला आजपर्यंत हे सुख दिले नाही. तुला जर वाटत असेल की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, तर हे सर्व चुकीचे आहे. तो फक्त बाहेरच्यांना दाखवण्यासाठी माझ्यासोबत प्रेमाने राहतो, पण खरोखर तो माझ्यावर प्रेम करत नाही. लग्न झाल्यापासून तो माझ्याशी असाच वागत आला आहे. माझ्या घरच्यांनी मोठ्या थाटामाटात माझे लग्न एका जमीनदाराशी करून दिले होते, पण मला काय माहीत होते की माझ्या नशिबात असे फुटके नशीब असेल. तो एखाद्या दुसऱ्या स्त्रीच्या नांदी लागला आहे. लग्नानंतर 2 वर्षांनी मला हे कळाले, पण माझ्याकडे त्यांच्या विरुद्ध पुरावे नव्हते. पण दिवसेंदिवस त्यांच्या वागण्यावरून वाटायचे की तो बाहेरच्या एखाद्या स्त्रीच्या नांदी लागला आहे. तो माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही, माझ्याशी प्रेमाने वागत नाही, मला बाहेर फिरायला घेऊन जात नाही. एका स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून फक्त 2 शब्द प्रेमाचे, 2 दिवस प्रेमाने राहायची गरज असते, पण तो माझ्याशी युद्धासारखा बोलतो. फक्त बाहेरच्या लोकांना असे वाटते की तो माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो माझ्या जवळसुद्धा येत नाही. माझ्या आतल्या भावना किती दिवसांपासून दाटून आल्या आहेत. मी त्या भावना बाहेर काढण्याचा कितीतरी प्रयत्न केला, पण मला कोणी भरोश्याची व्यक्ती सापडली नाही. मी विचार केला होता की तो बाहेर तोंड मारून येतो आणि माझ्याशी प्रेमाने वागत नाही, त्यामुळे मी सुद्धा कोणा दुसऱ्याबरोबर माझ्या भावना शेअर कराव्यात.
जो माझ्यावर प्रेम करेल. मला तुझ्यामध्ये तोच एक माणूस दिसतो, कारण तू माझी काळजी घेतोस. तू मला प्रेमाने उचलून आणलेस, माझ्याशी प्रेमाने बोललास. तुझ्या वागण्यात आणि बोलण्यात मला एक प्रेमळ माणूस दिसला. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणूनच मी तुला पसंत करते. पण मला सांगायला लाज वाटत होती. आज तो वेळ आला आहे. मला खरोखर तू खूप आवडतोस. मला असे वाटते की तू माझ्याशी लग्न करावीस. सांग, तू माझ्याशी लग्न करशील का? त्यानंतर मी मालकीनबाईकडे बघत होतो. एवढी सुंदर स्त्री मला पुढे होऊन प्रेमाची कबुली देत होती. माझे लग्न आजपर्यंत झाले नव्हते. माझे वय 35च्या पुढे असेल, पण मी गरीब असल्याने मला कोणीही मुलगी दिली नव्हती. आणि आज मालकीनबाईंनी माझ्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मी त्यांच्याकडे एकटक बघत होतो. मी त्यांना हो म्हणालो. हो म्हणताच त्यांनी माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि प्रेमाने मला चुंबन द्यायला लागल्या. ते चुंबन नव्हते तर एक प्रेमळ भावना होती. दोघांच्या आत्म्यांचे मिलन होत होते. आमचा स्पर्श अधिक वाढत गेला आणि आम्ही दोघे एका अधिक भावनेत गुंतून गेलो. जो आनंद मालकीनबाईंना देऊ शकला नाही, तो आनंद मी त्यांना देऊ लागलो. त्यांच्या चेहऱ्यावर एक उत्तेजन झळकू लागले आणि आम्ही दोघे त्या एकांतात विलीन झालो. त्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा आम्ही दोघेही शांत झालो होतो आणि आमच्या श्वासोच्छ्वासाची गतीही स्थिर झाली होती, तेव्हा मालकीनबाईंनी हळुवारपणे माझ्या हाताला स्पर्श केला. त्यांचा तो स्पर्श अजूनही मायेने भरलेला होता. त्यांनी खोल श्वास घेतला आणि माझ्याकडे वळून अत्यंत गंभीर पण तितक्याच प्रेमळ आवाजात मला म्हटलं, दीपक, आपण आता काही दिवस असेच राहू. हे सगळं कोणालाही कळता कामा नाही. ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय तिसऱ्या कोणत्याही कानावर गेली नाही पाहिजे, तर सगळं उद्ध्वस्त होईल. त्यांचे डोळे माझ्यात गडले होते. त्या म्हणाल्या, मला या नात्यातून बाहेर पडायचं आहे. अजयबरोबरचं ते नातं मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रास देतं, पण तो खूप प्रभावशाली आहे. त्याच्याशी थेट संघर्ष करणं धोक्याचं ठरेल. म्हणून मी एक योजना आखली आहे. आपण थोडे दिवस शांतपणे हे सगळं सुरू ठेवू. कोणालाही काही संशय येऊ देऊ नको. त्यानंतर मी एक दिवस त्याच्याशी घटस्फोट घेईल आणि मग आपण दोघं इथून दूर कुठल्या तरी नवीन शहरात जाऊन स्वतःचं एक नवीन आयुष्य सुरू करू. तिथे आपण प्रेमाने, आदराने एकत्र राहू. एकमेकांचे खरे जीवनसाथी बनू. त्यांचा आवाज भावूक झाला. त्यांनी माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि पुढे म्हटलं, पण तोपर्यंत दीपक, तू कोणालाही काही सांगू नकोस. जर या गावात, या शेतात, या घरात कोणालाही कळलं तर सर्वात आधी मला या घरातून काढून टाकलं जाईल आणि तुला तर ते काहीही करतील. तुझ्यावर खोटे आरोप लावून पोलिसातही देतील. मला तुझ्यासाठी खूप काळजी वाटते. ते बोलत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तळले. त्यांची नजर माझ्यात एका अपेक्षा, विश्वास आणि विनवणी करत होती. त्या म्हणाल्या, मी अजयला कधीही संशय येऊ देणार नाही. तोही असाच वाग. त्याच्याशी नेहमी सामान्यपणे बोल. त्याच्याकडे पाहताना नजर चुकवू नको, पण डोळ्यातली जास्त भावनाही दिसू देऊ नको, कारण तो हुशार आहे. थोडीशी हालचालसुद्धा त्याला संशय आणू शकते. आपण जणू दोन वेगळ्या तारांसारखे आहोत. एकमेकांशिवाय कोणीही नाही. त्यांचा हात थरथरला. माझ्या मनात आणि हृदयात एकाच वेळी लाखो भावना उठल्या. एकीकडे त्याच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझा आत्मा नाचू लागला होता, तर दुसरीकडे त्यांच्या भीतीने माझं मन क्षणभर गोंधळलं. पण मी त्यांचा हात अधिक घट्ट धरला. त्यांच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि शांत आवाजात मात्र पूर्ण आत्मविश्वासाने म्हणालो, मालकीनबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो, मी कोणालाही कधीही काहीच कळू देणार नाही. हे रहस्य माझ्या अपंगापेक्षाही जास्त माझ्या मनात दडून राहील. मी त्यांच्या डोळ्यातला भाव वाचला. त्या क्षणी मला वाटलं जणू त्यांचे सगळे बंध तुटले होते आणि त्या फक्त माझ्यावर विश्वास ठेवून
जगू इच्छित होत्या. मी पुढे म्हणालो, तुम्ही सांगत असाल मी तसं वागीन. मी अजय मालकांशी बोलताना कधीही घाबरणार नाही. त्यांच्याकडे नेहमी आदराने वागीन. त्यांच्या कामात कधीही ढिलाई करणार नाही. कोणताही संशय उत्पन्न होऊ देणार नाही. आपलं नातं अगदी नैसर्गिक आणि सामान्य वाटावं यासाठी मी सगळी काळजी घेईन. त्यांनी त्या वचनावर विश्वासाने मान हलवली. त्यांच्या ओठावर एक हलकसे कृतज्ञ आणि उमेदीने भरलेलं स्मित आलं. त्या म्हणाल्या, दीपक, मला तुझ्याशिवाय कोणी नाही. तू माझा एकमेव आधार आहेस. मी ज्या दिवशी हे नातं तोडून मोकळी होईल त्या दिवशी आपण दोघेही स्वतंत्र होऊ. तुला माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे ना? त्यांच्या त्या प्रश्नाने माझं हृदय आनंदाने उंचवलं. मी डोळ्यात गारवा आणून म्हणालो, मालकीनबाई, मला तर या जन्मात फक्त तुम्हीच हवी आहात. मी तुमच्याशिवाय कुठेही नाही. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी तुमच्यासोबत या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जगायला तयार राहील. मला फक्त तुमची साथ हवी आहे, बाकी काही नको. ती माझ्या त्या उत्तराने खुश झाल्या. त्यांनी एक हात उंचावून माझ्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, मग ठरलं. आपण हळूहळू पण पक्क नियोजन करू. कोणालाही संशय येऊ न देता आपलं हे नातं जपू आणि एक दिवस जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा आपण एक नवीन सुरुवात करू. मीही हसलो. त्या हसण्यात मला दोघांच्या मनातली भीती विरघळली. आम्ही दोघंजण क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिलो. त्या प्रकाशात चंद्राच्या मंद उजेडात त्या अजून सुंदर वाटत होत्या. मी म्हणालो, मालकीनबाई, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. कोणतीही गोष्ट मी घडू देणार नाही. मी तुमचं वचन पाळेल. त्या म्हणाल्या, आता तू मला मालकीनबाई म्हणू नकोस. माझं नाव घे किंवा फक्त सखी किंवा प्रिया किंवा जसं तुला वाटेल तसं म्हण. मी हसत म्हणालो, ठीक आहे, मग मी तुम्हाला माझी प्रिया असे म्हणेन. त्यांनी लाजून आपली नजर माझ्यापासून दूर केली, पण त्यांच्या गालावर लाली आली. तेवढा वेळ लक्षात आला. सकाळचे 6:30 वाजले होते. अजय मालक येण्याची वेळ जवळ आली होती. आम्ही लगेच सुटलो. एकमेकांच्या अंगावरचे कपडे सावरले, केस नीट केले, कोणत्याही खुणा लपवल्या. मी खोलीत गादी सरळ केली तर त्यांनी आपली साडी नीट केली. शेवटी मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रिय, आजपासून आपल्यातलं हे रहस्य फक्त आपलंच आहे. जगाला काही कळू देऊ नको. त्यांनी मान हलवली. त्यांच्या नजरेत विश्वास होता, पण थोडी भीतीही होती. मी त्यांचा हात हलकासा दाबला आणि म्हणालो, घाबरू नको, मी आहे ना. त्या हसल्याने आम्ही दोघं शेताच्या मुख्य वाटेकडे निघालो. जाताना पावसाने ओलसर केलेली जमीन आमच्या पावलांना गवसणी घालत होती, पण आमच्या मनात आता एक गोड आत्मविश्वास होतं. आम्ही काही दिवस असेच राहू. कोणालाही काही कळणार नाही, कारण ही गोष्ट फक्त आमची होती, आमच्या प्रेमाची, आमच्या विश्वासाची आणि आमच्या उद्याच्या स्वप्नाची. असंच दिवस जात होते. त्यानंतर एक दिवस असे झाले की मालक काही कामानिमित्त शहरात गेले होते. घरी मी एकटाच होतो आणि मालकीनबाई होत्या. त्यामुळे आम्हाला त्रास देणारे कोणीही नव्हते. त्यानंतर मालकीनबाईंनी मला आवाज दिला. मी त्यांच्याकडे गेलो. आमचे जेवण झाले होते. त्या त्यांच्या खोलीत होत्या. त्यांनी मला आवाज दिला. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझा हात अचानक धरला आणि मला जवळ ओढले. मी त्यांना म्हणू लागलो, मालकीनबाई, कोणी बघेल. त्या म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, बघितलं तर बघून घेईन. आणि त्यांनी मला प्रेमाने जवळ ओढले आणि मिठी मारली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते, त्यामुळे त्यांना कोणतीही भीती वाटली नाही. त्यानंतर त्यांनी मला अधिक जवळ ओढले आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या. रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि मला भरभरून प्रेम करायला सुरुवात केली. काही मिनिटं झाली होती की त्यांनी आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला आणि हळुवारपणे आपले ओठ माझ्या ओठांजवळ आणले. त्यांना बघून माझ्या मनात भावना अधिक दाटून येऊ लागल्या. त्यांचा होणारा स्पर्श माझ्या भावना अधिक उत्तेजित करत होता. मी त्यांना घट्टपणे किस करायला सुरुवात केली, पण त्यानंतर अचानक आवाज आला. कोणीतरी बाहेरून दरवाजा ठोकत होते, पण आम्ही लक्ष दिले नाही. तितक्यात धडकन दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकली, कारण समोर मालक उभे होते. मालकांनी त्यानंतर काय केले आणि आमच्या दोघांचे पुढे काय झाले हे बघण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 असे लिहा.
तर मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.